welcome again in our next lecture video. Today we will continue the remaining content from chapter Drug Distribution System in Hospital, Outpatient Service, Inpatient Service. In that we discuss first in first part we discuss outpatient service definition, classification and layout and location, and second inpatient definition and individual prescription. Okay, so in today's lecture we discuss the remaining content of this chapter. Okay, so remaining content of this chapter is in that first we discuss complete flow stock system. Okay, in that first complete flow stock system, and next is a unit dose dispensing system. Okay, those 2 points are discussed in this lecture. Remaining point or remaining content will be discussed in next lecture. So what is flow stock system? So flow stock system, in that under this system the drug are given to the patient through the nursing station and the pharmacy supply from the drug store of a hospital. काय complete flow stock system मध्ये under this system the drug are given to the patient through the nursing station and the pharmacy supply from the drug store of the hospital. nursing station पासून पेशंटला काय केले जातं, ड्रग देतात. हे सर्व जे आपण स्टॉक सिस्टम किंवा ही डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे बघतोय ही सर्व इनपेशंटसाठी बघतोय, बरोबर. कंप्लीट फ्लो स्टॉक सिस्टम सुद्धा इनपेशंटचे डिपार्टमेंट आहे. ओके, जे ॲडमिट झालेले आहे पेशंट त्यांना कसं ड्रग डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपण हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यासाठी आपण ही सिस्टीम स्टडी करतोय. यामध्ये काय नर्सिंग स्टेशन असतात कंप्लीट फ्लो स्टॉकमध्ये. तर त्या नर्सिंग स्टेशनपासून काय देतात तुम्ही त्या पेशंटला काय देतात, मेडिसिन देतात. ओके, तर मेडिसिन कुठून येतं नर्सिंग स्टेशन पर्यंत, तर ते फार्मसी सप्लाय करते. फार्मसी ड्रग स्टोअरमधून किंवा ड्रग स्टोअर जे असतं डिपार्टमेंट त्याच्यामधून फार्मसीमध्ये येतं आणि फार्मसी तुमच्या नर्सिंग स्टेशनला काय देतात, ते मेडिसिन देते. आता दुसरं आहे त्याच्यात ड्रग ऑन द नर्सिंग स्टेशन ऑर वॉर्ड मे बी डिवायडेड इंटू फर्स्ट इज द चार्ज फ्लो स्टॉक सिस्टम आणि नॉन चार्ज फ्लो स्टॉक सिस्टम. बरोबर, नर्सिंग स्टेशनला किंवा वॉर्डमध्ये येतात. बरोबर, वॉर्ड म्हणतो आपण, ह्या 1 नंबर वॉर्ड 2 नंबर वॉर्ड म्हणजे रूम असतात ते, बरोबर, मोठे जे जनरल वॉर्ड असतो. ओके, तर असे वॉर्डमध्ये किंवा मेडिसिन किंवा त्या नर्सिंग स्टेशनमध्ये किंवा नर्सिंग स्टेशनवरती मेडिसिन कशा जातात त्याचे 2 वेगवेगळे डिव्हायडेशन केले त्यांनी, चार्ज फ्लो स्टॉक ड्रग अँड नॉन चार्ज फ्लो स्टॉक ड्रग. ओके, चार्ज फ्लो स्टॉक आणि नॉन चार्ज फ्लो स्टॉक ड्रग म्हणजे काय हे आता आपण पुढे डिस्कस करणार आहे. त्यामधला पहिला आहे तुमचा चार्ज फ्लो स्टॉक. ओके, चार्ज फ्लो स्टॉकमध्ये काय आहे, मेडिसिन विच आर स्टॉक ऑन द नर्सिंग स्टेशन ॲट ऑल टाईम अँड चार्ज टू द पेशंट अकाउंट आफ्टर दे हॅव बीन ॲडमिनिस्टर टू द एम. काय आहे डेफिनेशन, मेडिसिन which are stock on the nursing station at all time, okay, and charged to the patient account after they have been administered to them. ओके, काय मेडिसिन हे सर्व जेवढे मेडिसिन असेल त्या वॉर्डचे किंवा त्या रूमचे पेशंटच्या रूमचे ते नर्सिंग स्टेशनवरती काय केले जातात, स्टॉक केले जातात, ठेवले जातात. फार्मसीकडनं घेऊन नर्सिंग स्टेशनमध्ये ठेवले जातात. ओके, ऑल टाईम जे लागणारे ते सर्व मेडिसिन प्रत्येक वेळेस 24 आवर्स काय केले पाहिजे तिथे ते काय करतात, ते स्टॉक करून ठेवतात. आणि त्यानंतर जे त्यांचे जे चार्ज आहे म्हणजे सपोज त्यांची जे पेमेंट आहे, हे पेमेंट कधी त्या पेशंटच्या अकाउंटमध्ये ॲड करतात, ते जेव्हा ते ॲडमिनिस्टर केले, पेशंटला ॲडमिनिस्टर केल्यानंतर काय करतात ते चार्ज काय करतात अकाउंटमध्ये ॲड करतात पेशंटच्या. त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग ऑफ फ्लो स्टॉक ड्रग. आता फ्लो स्टॉक ड्रग कसे डिस्पेन्स होतात, ओके, त्याची आपण एक फ्लो डायग्राम बघू किंवा फ्लो चार्ट बघू. पहिला पॉईंट त्याच्यामध्ये द पेशंट इज चार्ज फॉर एव्हरी सिंगल डोस ॲडमिनिस्ट्रेशन टू हिम. म्हणजे जेवढेही तो ड्रग घेतोय, ओके,
किंवा डोस आपण ॲडमिनिस्टर करतो किंवा नर्स ॲडमिनिस्टर करतायत, तर प्रत्येक सिंगल डोसला काय करतात चार्ज लावलेले त्यांनी, म्हणजे पैसे घेत आहेत पेशंटकडनं. ओके. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ दोज ड्रग इज व्हेरियस वॉट इज डिसाइडेड बाय PTC. ओके. कोणते ड्रग म्हणजे कोणते ड्रग कोणत्या डिपार्टमेंटला, कोणत्या नर्सिंग स्टेशनला असतील किंवा कोणत्या वॉर्डला कोणते पेशंट असतील. ओके. हे सर्व कोण डिसाईड करतं? PTC कमिटी, फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी. मी सांगितले पहिले PTC कमिटी काय एक हॉस्पिटलची ऑर्गनायझेशनची एक कमिटी असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर असतात आणि त्या मेंबरांची सर्व ओपिनियन घेऊनच तुमचं पूर्ण हॉस्पिटल काय होतं, रन होतं. नेक्स्ट आहे वन्स द फ्लो स्टॉक लिस्ट प्रिपेअर इट बिकम द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट टू मेक द ड्रग अवेलेबल. एकदा जर फ्लो स्टॉक लिस्ट प्रिपेअर झाली फ्लो स्टॉकची, तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? हॉस्पिटल फार्मसिस्टची. का सर्व जेवढे ड्रग आहे त्यांनी जी लिस्ट दिलेली ती लिस्टमधले सर्व ड्रग किंवा सर्व मेडिसिन अवेलेबल करून द्यायचे. ओके. ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? फार्मसिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट आहे त्याच्यात डिस्पेन्सिंग ऑफ चार्ज फ्लो स्टॉक ड्रग. आता चार्ज फ्लो स्टॉक ड्रग कसे हे करतात, त्याच्यात पहिली आहे एनोलेप मेथड. ओके. एनोलेप मेथडमध्ये काय, द पेशंट आर चार्ज मोस्टली बिकॉज ऑफ हाय कॉस्ट ऑफ ड्रग. ओके. काय जी ड्रगची कॉस्ट आहे ती कॉस्ट काय हाय आहे, त्याच्यामुळे चार्ज केले जातात मोस्टली. त्याच्यानंतर डोस इन्क्लूड इंजेक्शन ऑर अदर सिंगल डोस प्रिपरेशन. काय असतात त्याच्यामध्ये, जे सपोज तुम्ही डिस्पेन्स करताय मेडिसिन, तर वॉर्ड पेशंटला जनरली इंजेक्शन असतील किंवा सिंगल डोस जे प्रिपरेशन आहे जास्त करून, बरोबर, IV तेच प्रिपरेशन जास्त करून इन्क्लुडेड असतात त्याच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये. ओके. त्यानंतर अँड एनव्हलप इज यूज टू डिस्पेन्स द ड्रग टू द नर्स स्टेशन विच इज यूज ॲज अ चार्ज तिकीट. ओके. काय करतात ते जेवढे मेडिसिन असतात ते एका एनव्हलपमध्ये काय करतात ते पॅक करतात आणि ते एनव्हलप कुठं जातं तुमच्या नर्सिंग स्टेशनपर्यंत काय करतं पोचतं ते. ओके. अँड एनव्हलप इज यूज टू डिस्पेन्स द ड्रग टू द नर्सिंग स्टेशन विच इज यूज ॲज अ चार्ज तिकीट. म्हणजे ते एनव्हलप मेथडने जर आपण मेडिसिन एक फार्मासिस्टने मेडिसिन पाठवल्या तर ते चार्जमध्ये येतात. ओके. हे दिलेले त्यांनी. त्याच्यानंतर द प्री लेबल एनव्हलप आर फिल्ड विथ स्पेसिफाईड ड्रग इन स्पेसिफाईड क्वांटिटी अँड प्लेस ॲट द डिपॉझल ऑफ नर्सिंग युनिट. ओके. म्हणजे प्री लेबल असेल म्हणजे आधीचे मेडिसिन त्याला ॲडमिनिस्टर झालेले असतील पेशंटमध्ये, मग परत आपल्याला मेडिसिन फार्मसीकडनं मागवायचे असेल नर्सिंग स्टेशनला, तर नर्सिंग स्टेशनने काय करायचे, त्याची जे लेबल आहे त्या लेबल परत काय करायचं, फिल करायचं. स्पेसिफाईड ड्रग जे क्वांटिटी लागते ती फिल करायची आणि डिपॉझल जो प्लेस असते, डिपॉझल प्लेस नर्सिंग युनिटची, ओके, त्या नर्सिंग युनिटच्या डिपॉझल प्लेसमध्ये काय करायचा, तो एनव्हलप ठेवून द्यायचा, जेणेकरून म्हणजे त्या डिपॉझियल प्लेसपासून काय करेल तो एनव्हलप फार्मासिस्ट कलेक्ट करेल आणि तो कलेक्ट केल्यानंतर परत काय करेल, तो फार्मसीमध्ये घेऊन, ओके, फार्मसी शॉपमध्ये घेऊन परत त्याच्यामध्ये एनव्हलपमध्ये ते मेडिसिन जे तुम्ही एनव्हलपवरती फिल केलेले इन्फॉर्मेशनमध्ये जेवढे मेडिसिन दिलेले आहे ते मेडिसिन परत त्या एनव्हलपमध्ये टाकेल आणि परत ते काय करतील, तुम्हाला नर्सिंग स्टेशनला काय करतील ते पाठवतील. त्याच्यानंतर व्हेन ड्रग इज ॲडमिनिस्टर द पेशंट नेम अँड रूम नंबर इज एंटर ऑन द एनव्हलप अँड सेंड टू द फार्मसी व्हेअर इट इज अ प्राईज अँड फॉरवर्ड टू अकाउंट डिपार्टमेंट फॉर बिलिंग. आता हे कसं बिलिंग कसं होतं, त्यांचं चार्ज कसे लावतात ते, बरोबर. तर जे एनव्हलप असतं त्या एनव्हलपवरती जे स्टिक केलेलं आहे तुम्ही इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनमध्येच पहिले काय करता, द ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट काय करतं, पेशंटचं नाव आणि त्याचा जो वॉर्ड नंबर आहे किंवा बेड नंबर आहे तो बेड नंबर काय करतात त्या एनव्हलपवरती नोट डाऊन करून ठेवतात ते. मग जेव्हा ते एनव्हलप याच्याकडे जातं, फार्मासिस्टकडे जातं, तर फार्मासिस्ट काय करतो, त्या नावाचं एक अकाउंट त्याच्या कम्प्युटराईज याच्यामध्ये काय करतो, तो बनवतो, ओके. आणि त्यानंतर मग त्याचे सर्व मेडिसिन जेवढेही त्या पेशंटचे मेडिसिन येतील ते मेडिसिन त्या अकाउंटमध्ये टाकतो तो, ओके. आणि त्या अकाउंटवरून तो कुठं करतो, ते प्राईस जे आहे ते प्राईस कुठे करतो, अकाउंट सेक्शनला फॉरवर्ड करतो, ओके. त्या प्राईस काढून आणि ते जे तुमचे प्राइजिंगचे जे आहेत त्यांचे जे बिल आहे ते बिल कुठे करतो, अकाउंट सेक्शनला काय करतो, तो फॉरवर्ड करतो आणि अकाउंट सेक्शन काय करतं, त्याचं बिलिंग करतं, ओके. नेक्स्ट आहे तुमचा सिलेक्शन ऑफ चार्ज फ्लो स्टॉक ड्रग. मग चार्ज फ्लो स्टॉक ड्रग कोणते येतात, कसे सिलेक्ट केलेले, हे सर्व कोण डिसाईड करतं, आता ते बघणार आहे आपण. आता सिलेक्शन ऑफ चार्ज फ्लो स्टॉक ड्रग,
Pharmacy and Therapeutic Committee decide about the selection of drug in charge flow stock system. कोण करता? PTC कमिटी. PTC कमिटी काय करते? कोणते मेडिसिन चार्जमध्ये टाकायचे, चार्ज फ्लो स्टॉकमध्ये टाकायचे, कोणते नॉन चार्जमध्ये टाकायचे, ते सर्व कोण डिसिजन देतं? PTC कमिटी देते. ओके. आता सपोज कोणते कोणते ड्रग आहे जे चार्जमध्ये येतात त्याचे आपण थोडेफार एक एक्झाम्पल बघू. अँटीबायोटिक कॅटेगरीचे जेवढे आहेत तुमची, पेनिसिलिनची असेल, ओके, त्याच्यानंतर वेगवेगळे अजून पेनिसिलिनचे वेगवेगळे हे अँटीबायोटिक जेवढ्या येतात तुमच्या, ओके, तेवढ्या ज्या आहेत त्या सर्व तुमच्या चार्जमध्ये येतात. म्हणजे याला काय लागतात, जेव्हा तुम्ही मेडिसिन हे एखादा पेशंट घेतोय, ओके, तर त्याला त्या मेडिसिनचं काय द्यावं लागेल, याला चार्ज द्यावं लागतील. त्यानंतर अँटी इपिलिप्टिक ड्रग असतात. जनरली मी पहिला पॉईंट काय सांगितलेला आहे, फर्स्ट पॉईंट बघून घ्या तुम्ही. तर पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे मी, त्यांनी सांगितलेलं आहे का, काय पॉईंट आहे, द पेशंट आर चार्ज मोस्टली बिकॉज ऑफ द हाय कॉस्ट ऑफ द ड्रग. म्हणजे आपण जेवढेही ड्रग बघतोय आता ह्या चार्टमध्ये, बरोबर, तर ह्या चार्टमध्ये जेवढे आहे, अँटीबायोटिक झाल्या, अँटी इपिलिप्टिक झाल्या, अँटी हायपरटेन्सिव्ह झाले, अँटी कोअगुलंट झाले, अँटी ॲलर्जिक झाले, अदर मिसलॅनियस झाले, हे सर्व जे ड्रग आहेत ते ड्रग हाय कॉस्ट आहे यांचे. त्यामुळे हे काय करतात, ते चार्ज घेत आहे. त्याच्यामध्ये कळाले कोणते ड्रग चार्जमध्ये येतात आणि कोण हे ड्रग सिलेक्ट करतं का चार्ज करायचे की नाही, यांना पैसे लावायचे की नाही याच्याकडनं, किंवा त्याच्याकडनं पैसे घ्यायचे की नाही, हे कोण डिसाईड करतं, PTC कमिटी करते. हे झालं. नेक्स्ट आहे तुमचे नॉन चार्ज फ्लो स्टॉक सिस्टीम. आता नॉन चार्ज फ्लो स्टॉक सिस्टीममध्ये काय, नॉन चार्ज फ्लो स्टॉक ड्रग आर द मेडिकेशन दॅट आर प्लेस ॲट द नर्सिंग स्टेशन फॉर द यूज ऑफ द ऑल पेशंट ऑन द फ्लोअर. ओके. नॉन चार्जचे काय, ऑल द, सो नॉन चार्ज फ्लो स्टॉक आर द मेडिकेशन दॅट आर प्लेस ॲट द नर्सिंग स्टेशन फॉर द यूज ऑफ ऑल पार्टिसिपंट्स ऑन फ्लोअर. ओके, इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर धोज ड्रग शुड बी नो डायरेक्ट चार्ज फ्रॉम द पेशंट अकाउंट. काय करतात, चार्जमध्ये काय होतं, डायरेक्टली पेशंट अकाउंटमधून काय केले जाते, ते त्यांची जी बिलिंग आहे किंवा त्यांची जे तुमचे मेडिसिनची जी कॉस्ट आहे ती डायरेक्टली काय केली जाते, ती घेतली जाते. आणि या ठिकाणी काय, नॉन चार्जमध्ये दोज ड्रग देअर शुड बी or shall be no direct charge from the patient. Okay, so next in that two types are there. First is the drug basket method and mobile dispensing or dispensary unit. Okay, हे दोन त्याच्यामध्ये सब टाईप आहे. त्यामध्ये आता पहिला बघू आपण, ड्रग बास्केट मेथड. आता ड्रग बास्केट मेथडनी कसं ड्रग डिस्ट्रीब्यूट करतात ते बघा आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये. तर पहिला आहे, नर्स फिल अ फॉर्म फॉर द डिलिव्हरी ऑफ ड्रग ॲट देअर फ्लोअर. म्हणजे नर्स काय करतात, त्यांचा जो फॉर्म आहे, ओके, फॉर्म फिल करतात. फॉर्म फिल केल्यानंतर काय करतात, तो फॉर्म फ्लोअरमध्ये फिल केल्यानंतर व्हेन देअर इज एनी एम्प्टी कंटेनर द नर्स प्लेस इट इज इन टू द ड्रग बास्केट. ओके, एम्प्टी कंटेनर असेल बास्केटचं, ओके, बास्केट तुम्हाला वाटलं ह्या ठिकाणी दिलेली बास्केटची डायग्रॅम बघा. ओके, तर एम्प्टी बास्केटमध्ये काय करतात, एक एम्प्टी बास्केट असेल त्यामध्ये, ओके, तर एम्प्टी बास्केटमध्ये काय करतात, तो जो फॉर्म आहे तो फॉर्म त्यामध्ये प्लेस करतात. त्यानंतर वन्स द बास्केट इज कम्प्लिटेड इट डिलिव्हर टू द फ्लोअर वाईज मॅसेंजर सर्व्हिसेस. मग त्या याच्यामध्ये टाकलं बास्केटमध्ये, तर मग त्या बास्केटमध्ये टाकल्यानंतर काय करतात, एम्प्टी बास्केटमध्ये तर फार्मासिस्ट काय करतो, ते सर्व बास्केट काय करतात, फुलफिल करतात. ओके, फुलफिल म्हणजे सर्व जेवढ्या मेडिसिन असतील तेवढ्या मेडिसिन त्यामध्ये काय करतो, पुटअप करतो. ओके, आणि त्यानंतर तो बास्केट काय करतात, ज्या फ्लोअर व्हाईज काय करतात, त्या फ्लोअरला म्हणजे नर्सिंग स्टेशनला काय करतो, पोचतो. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्हली मोबाईल डिस्पेन्सरी कॅन बी युटिलाइज. मग त्याच्यानंतर काय, बास्केटनंतर मग मोबाईल हे झाली. मोबाईलमध्ये काय, आता बास्केट आणि मोबाईलमध्ये काय आहे फरक ते बघून घ्या. मोबाईलमध्ये काय करतात, इट इज अ स्पेशली कन्स्ट्रक्शन स्टेनलेस स्टील एक हे, ओके, तर स्टेनलेस स्टील एक तुमचं रॅक आहे. त्या रॅकमध्ये काय करतात, ते सर्व मेडिसिन काय करतात, टाकतात. ट्रेज असतात त्या रॅकला. ओके, तर ट्रेजमध्ये काय करतात, सर्व मेडिसिन, सर्व जेवढे तुमचे फ्लोअरचे किंवा वॉर्ड्स असतील, एका फ्लोअरचे जेवढे असतील, ओके, किंवा वॉर्डचे असतील, ते वॉर्ड वाईज काय करतात, ते मेडिसिन काय करतात, तुम्ही त्या ट्रेजमध्ये काय करतात, फिल करतात. नर्स काय करतात,
नर्सिंग स्टेशनवरती सर्व त्या मेडिसिन काय करतात, फिल करतात. ओके, किंवा आलेले असतात डायरेक्टली फार्मासिस्टकडनं, तर ते ट्रेच जसेच तसे त्या मोबाईल डिस्पेन्सरी जे आहे, डिस्ट्रीब्युशनचं जे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय करतात, प्लेस करतात आणि वॉर्डमध्ये काय करले घेऊन जातात. आता याच्यामध्ये काय आहे, 60 इंचपर्यंत हाईट असते त्या मोबाईल डिस्पेन्सरीचे. ह्या इथं डायग्रॅम दिलेली तुम्ही बघू शकतात. डायग्रॅममध्ये किंवा त्या फिगरमध्ये नर्स ती ट्रॉली जी आहे, एक टाईपची ट्रॉलीच असते. ती ट्रॉली काय करता येते ते घेऊन जात आहे. ओके, 48 इंच वाईड्स अँड 25 इंच डीप आहे त्याची. त्याच्यानंतर इट इज माउंटेड ऑन द बॉटम ट्रे, म्हणजे ते बॉटमला काय केलेलं असतात, ट्रे दिलेले असतात ते. तर मग याच्या ही जी ती ट्रॉली काय करतात, ते तुमच्या त्या पेशंटच्या वॉर्डमध्ये घेऊन जातात आणि मग ते काय करतात, ॲडमिनिस्टर करतात किंवा त्या पेशंटला ते मेडिसिन देतात. आता ॲडव्हान्टेजेस काय आहे मोबाईल डिस्पेन्सिंग युनिटचे, द ड्युटेरेटेड अँड अनडेटेड ड्रग कॅन बी इझिली रिमूव्ह बाय रुटीन चेकअप. म्हणजे रुटीन चेकअप असतो मोबाईल सिस्टम याचा डिस्पेन्सिंग युनिटचा. त्याच्यामुळे काही डिटोरेटेड ड्रग झाले म्हणजे खराब झालेले असेल ड्रग, किंवा अनडेटेड असतील काही ड्रग, म्हणजे त्यांचे हे डेट हे झालेली असेल, किंवा ते आपले जे मेडिसिन असतात काही का ते त्या वेळेतच यूज केलेले पाहिजेत, 1 तासानंतर किंवा 2 तासानंतर किंवा विदिन डेज यूज केलेले असतील, असे ड्रग काय करतात ते रुटीन चेकअपमध्ये रिमूव्ह होऊन जातात. त्याच्यानंतर द युनिट इज अंडर कंटिन्युअस सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट. हे युनिट जे आहे ते कायम पूर्ण त्या फार्मसीच्या किंवा फार्मसिस्टच्या सुपरविजनमध्ये राहतं. त्याच्यामुळे पेशंटचे जे एरर असतात काही, ते एरर ऑफकोर्स व्हायचे चान्सेस कमी असतात. रेडिली अवेलेबल ऑफ रिक्वायर्ड ड्रग, कायम जे लागत आहेत ते ड्रग अवेलेबल असतात फार्मासिस्टकडे किंवा मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट. नेक्स्ट आहे द फार्मसिस्ट इज अवेलेबल फॉर स्पॉट कन्सल्टेशन. ओके, स्पॉट कन्सल्टेशन म्हणजे जेव्हा हे कधी गरज पडेल नर्सला किंवा फिजिशियनला की फार्मासिस्टकडनं काही इन्फॉर्मेशन करायची की ह्या पद्धतीचे हा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यावेळेस तो अवेलेबल असतो त्या स्पॉटवरती. ओके, नेक्स्ट आहे तुमचा डिसॲडव्हान्टेजेस काय मोबाईल युनिटचे. तर टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस ही. त्याच्यानंतर फार्मसिस्ट हॅज टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. काय प्रत्येक जो कंट्रोल आहे इन्व्हेंटरीचा त्याचा डाटा रेकॉर्ड करून ठेवावा लागतो. त्याच्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. आता सिलेक्शन ऑफ नॉन चार्ज स्टॉक ड्रग, म्हणजे नॉन चार्ज फ्लोर स्टॉक जे ड्रग आहे त्यांचं सिलेक्शन कसं करतं. ओके, म्हणजे तुम्हाला चार्ज घ्यायचा नाही पेशंटकडनं डायरेक्टली. ओके, तर मग त्याचे कोणते ड्रग येतात जे तुम्ही यामध्ये टाकू शकतात, हे पण कोण डिसाईड करतं, PTC डिसाईड करते. आता सिलेक्शन ऑफ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक ड्रग, त्याच्यामध्ये द सिलेक्शन डिपेंड अपॉन फॉलोइंग क्रायटेरिया. आता कोणते कोणते क्रायटेरिया आहे. पहिला आहे द क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी यूज, म्हणजे किती क्वांटिटीमध्ये कोणता ड्रग यूज केला जातो त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जो ड्रग आहे तो कमीत कमी क्वांटिटीमध्ये जो यूज केला जातो असेच ड्रग घेणार आहेत ते, कारण की त्यांना त्यांचा लॉस नको आहे, बरोबर. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी ऑफ यूज म्हणजे किती प्रमाणामध्ये यूज होतो आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ ड्रग अँड नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये द इफेक्ट ऑन हॉस्पिटल बजेट, बरोबर. एवढं सर्व हॉस्पिटलचं बजेट त्यांना सांभाळायचं असेल तर असे कोणते ड्रग त्यांना नॉन चार्ज करावं लागतील, म्हणजे चार्ज न घेता त्या पेशंटला देऊ शकतात ते, का ज्यांची कॉस्ट कमी असेल, बरोबर, किंवा जे जास्त करून यूज केले जात नाही, कॉमनली यूज नाही, ते फ्रिक्वेंटली यूज होत नाही, बरोबर. आणि त्यांची क्वांटिटी पण सपोज यूज पण होत आहे फ्रिक्वेंटली, म्हणजे यूज पण होत आहे तर पण मग त्याची क्वांटिटी पण कमी असते. म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 टॅबलेट किंवा एखादी स्ट्रीप फक्त एखाद्या पेशंटला लागत असेल किती एखाद्या वीकमध्ये, असे असतील असे ड्रग ते काय करतात, तुम्ही त्यांना न चार्ज घेता न पैसे घेता तुम्ही काय करू शकतात, पेशंटला डिस्पेन्स करू शकतात. असे हे तुमचे सिलेक्शन क्रायटेरिया येतो तुमचा नॉन चार्जमध्ये. नेक्स्ट आहे तुमचा ॲडव्हान्टेजेस काय आहे कंप्लीट फ्लो स्टॉक सिस्टमचे. तर त्यामध्ये पहिला आहे डिटोरेशन. ओके, डिटोरेटेड ड्रग जे आहे, ओके, तर ते तुमचे काय होतात, तुम्ही क्विकली ते रुटीन चेकअपमध्ये काढू शकतात. आउटडेटेड ड्रग असेल, नॉन अप्रूव्ड ड्रग असतील, ड्रग सॅम्पल मे बी रिमूव्ह क्विकली थ्रू द रुटीन चेकअप. ओके, रुटीन चेकअपने तुम्ही ते काढू शकतात बाजूला. त्याच्यानंतर द नर्सिंग स्टेशन ड्रग कॅबिनेट आर अंडर द कंटिन्युअस सुपरविजन ऑफ फार्मसिस्ट. पहिले सांगितलं जो नर्सिंग स्टेशन जो असतो
पूर्ण तो कायम फार्मासिस्ट व्हिजिट करतो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये असतो. काही प्रॉब्लेम झाला तर फार्मासिस्ट लगेच काय करतो, त्यांना लगेच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लगेच मदत करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट, लेस नंबर ऑफ फार्मसी स्टाफ इज रिक्वायर्ड. कमी स्टाफ रिक्वायर्ड राहतो कंप्लीट फ्लो स्टॉकला. फार्मसीचे कमी गरज आहे, नर्सेस असतातच ऑलरेडी. त्याच्यानंतर फोर्थ आहे रेडिली अवेलेबल ऑफ रिक्वायर्ड ड्रग, म्हणजे लगेच तुमचे जे ड्रग आहेत ते अवेलेबल असतात. त्याच्यानंतर पाचवा आहे मिनिमायझेशन इन पेशंट प्रिस्क्रिप्शन ऑर्डर ॲट फार्मसी. फार्मसीपर्यंत जी प्रिस्क्रिप्शन जात आहे, फार्मसिस्टपर्यंत जे पेशंट जात आहे तुमचे, ओके, तर ते मिनिमाइज करता येतं तुम्हाला. इकडेच तुम्हाला पटकन लगेच त्यांना डिलिव्हरी आणि फास्ट डिलिव्हरी याची, ओके. त्यामुळे नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस, इट कन्झ्युम नर्सिंग पर्सनल टाईम. त्याच्यानंतर काय आहे, नर्सला जो टाईम आहे तो टाईम जास्त कन्झ्युम करतो याच्यामध्ये. कारण की प्रत्येक पेशंटला काय करायचे, त्याच्या वॉर्डपर्यंत, त्याच्या बेडपर्यंत जाऊन काय करायचं आहे, त्याची मेडिसिन काय करायची, त्याला द्यायची. त्यामुळे हा नर्सिंगसाठी हा टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे नर्सेससाठी. त्याच्यानंतर देर आर चान्सेस ऑफ मेडिकेशन एरर बिकॉज पर्सनली फार्मासिस्ट कॅन नॉट टेक रिव्ह्यू ऑफ रिक्वायरमेंट ऑफ ड्रग, ओके. याच्यामध्ये थोडाफार एरर होऊ शकतो. का? कारण की डायरेक्टली फार्मासिस्ट नाही त्याच्यात इन्व्हॉल्व होते, बरोबर, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्क्रीज इन द ड्रग इन्व्हेंटरी ॲट नर्सिंग स्टेशन. नर्सिंग स्टेशनमध्ये जास्त ड्रगचा स्टॉक होऊ शकतो, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं त्यांना. त्याच्यानंतर स्पेशल फॅसिलिटीज आर रिक्वायर्ड इन नर्सिंग स्टेशन फॉर स्टोरेज ऑफ ड्रग. मग नर्सिंग स्टेशनमध्ये एवढे ड्रग तुम्हाला स्टोअर करायचे, प्रत्येक बेडचा पेशंटचा ड्रग, प्रत्येक वॉर्डचे, मग त्याच्यासाठी सेपरेट वॉर्डचा एक रॅक करावा लागेल, मग त्याच्यामध्ये बेडचे नंबर टाकावे लागतील. मग स्टोरेजसाठी पूर्ण जो ड्रग आहे, मेडिसिन आहे, ते स्टोरेजसाठी त्यांचे कॅबिन व्यवस्थित बनावं लागेल, बरोबर. त्याच्यामुळे नर्सिंग स्टेशनला जास्त फॅसिलिटीजची गरज आहे, ओके. हे तुमचे डिसॲडव्हान्टेजेस आले. त्याच्यानंतर तुमचं आहे नेक्स्ट आहे पॉईंट, कॉम्बिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड फ्लोर स्टॉक सिस्टम. आता पहिले आपण इंडिव्हिज्युअल बघितला, त्यानंतर फ्लोर स्टॉक बघितला, हे सेपरेट बघितले, बरोबर. तर आता कॉम्बिनेशनमध्ये कसा यूज होतो त्यांचा दोघांचा, इंडिव्हिज्युअलचा आणि फ्लोर स्टॉकचा. तर कॉम्बिनेशनमध्ये यूज करण्यासाठी काय, दिस सिस्टीम इज फॉलोड इन द गव्हर्नमेंट अँड ऑल्सो इन प्रायव्हेट हॉस्पिटल who run on the basis of non-profit and non-loss. आपण आधीच ऑलरेडी टाईप्स बघितले हॉस्पिटलचे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या बेसिक याच्यावरती त्याचे टाईप्स वेगळे, प्रायव्हेट आले, गव्हर्नमेंट आले, ओके. तर मग ह्यामध्ये कसं नो प्रॉफिट आणि नो लॉस ह्या फंडावरती जे हॉस्पिटल्स तुमचे चालत आहेत, त्या हॉस्पिटलसाठी ही जी ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ही पॉसिबल किंवा करेक्ट आहे, ओके. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर मेडिकेशन सिस्टीम इज फॉलोड ॲज द मेजर मेन्स, ओके. इंडिव्हिज्युअल किंवा तुमची फ्लोर स्टॉक पण चालली. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ ड्रग ऑर सर्जिकल आयटम्स आर गिव्ह टू द पेशंट हू परचेस अँड डिपॉझिट देअर आयटम इन द हॉस्पिटल वॉर्ड ऑर रूम अंडर द सुपरविजन ऑफ रजिस्टर, ओके. तर रिक्वायरमेंट आपण काय करू शकतो, ते टाकलेले अशा रिक्वायरमेंट, तर आपण त्याची ते रिक्वायरमेंट आपण काय करू शकतो, किंवा सुपरविजन ऑफ नर्सवर याच्याकडनं आपण काय करू शकतो, फार्मसिस्टकडनं घेऊ शकतो ती. नेक्स्ट आहे तुमची युनिट डोज डिस्पेन्सिंग सिस्टीम. युनिट डोज डिस्पेन्सिंग सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, UDDS, ओके. युनिट डोज डिस्पेन्सिंग सिस्टीम काय आहे, युनिट डोज मेडिकेशन इज डिफाईन ॲज दोज मेडिकेशन विच आर ऑर्डर, पॅक्ड, हँडल, administer and charge in multiple of single dose unit container, predetermined amount of drug or supply sufficient for one regular dose application or use. काय दिलेलं आहे त्यांनी डेफिनेशन आहे, युनिट डोस मेडिकेशन इज डिफाईन ॲज दोज मेडिकेशन विच आर ऑर्डर, पॅक, हँडल, administer and charge in multiple or single dose unit container, ओके. काय करतात, ऑर्डर केलेली असते, पॅक करतात, हँडल करतात, ॲडमिनिस्टर करतात, अँड चार्ज, ओके. चार्ज पण घेतात त्यांच्याकडनं. मल्टिपल आणि सिंगल डोस कंटेनरमध्ये काय करतात, ते पॅक करतात, ओके, किंवा देतात ते. तर प्री डिटर्मिनेशन अमाऊंट ऑफ ड्रग ऑर सप्लाय सफिशियंट
फॉर 1 रेग्युलर डोस ॲप्लिकेशन ऑर यूज. ओके, ही डेफिनेशन आहे तुमची युनिट डोसची. त्याच्यानंतर अ सिंगल युनिट पॅकेज इज कंटेन 1 कम्प्लीट फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म. एका तुमच्या पॅकेटमध्ये म्हणजे त्यांनी पॅक करून दिलेले जे ऑर्डर केलेली तुम्ही पॅक करून दिलेलं आहे तुमच्यापर्यंत पोचला आहे तो ड्रग. ओके, तर त्यामध्ये एका पॅकेटमध्ये तुमची कंप्लीट म्हणजे 1 कम्प्लीट फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म असतो तुमचा पूर्ण. ओके, म्हणजे 1 कॅप्सूल 1 टॅबलेट हे पूर्ण तुमच्या एका पॅकेटमध्ये काय करतात ते प्रोव्हाइड करतात. जेणेकरून आता युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टीमचे काय काय ॲडव्हान्टेजेस असू शकतात त्याच्यामध्ये आहे पहिला, द पेशंट आर चार्ज फॉर धोस विच आर ॲडमिनिस्टर टू देम. चार्ज तर आहे युनिट डोसमध्ये, चार्ज तर घेणारच होते बरोबर, तर पैसे घेणारच आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे तुमचे ॲडमिनिस्टर केलेले जेवढे मेडिसिन आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही चार्ज काय करायचं आहे त्यांना लावायचं आहे युनिट डोसमध्ये. त्यानंतर दुसरं आहे, इट रिड्यूस द मेडिकेशन एरर सिन्स द फार्मासिस्ट टेक द कॉपी ऑफ फिजिशियन ओरिजिनल ऑर्डर. ओके, पहिले काय नर्सेस काय करायचे ते प्रिस्क्रिप्शन किंवा नर्सेस काय राईट करून की कोणाला द्यायचे, फार्मासिस्टला द्यायचे. पण युनिट डोस डिस्पेन्सिंगमध्ये कसं आहे डायरेक्टली फिजिशियनकडनं जी प्रिस्क्रिप्शन आलेली तीच प्रिस्क्रिप्शन काय पोचते आहे तुमच्या फार्मासिस्टपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत पोचते. मग तुम्ही डायरेक्टली काय करता ते प्रिस्क्राईब केलेले जेवढे ड्रग आहे ते ड्रग सर्व पॅक करून काय करतात तुम्ही त्या पेशंटपर्यंत पोहोचवत आहे. त्याच्यामुळे जो मेडिकेशनचा एरर आहे तो एरर काय होतो या ठिकाणी मिनिमाइज होतो. इट अवॉइड ड्रग लॉसेस. ओके, ड्रग लॉसेस काय करतात अवॉइड करतात ते, कारण की डायरेक्टली तुमच्या पेशंटपर्यंत डायरेक्टली पोचतोय. कसं डायरेक्टली फार्मासिस्ट टू किंवा फार्मसी शॉप टू पेशंटपर्यंत पोचतोय, मध्ये कोणताच एक हे येत नाही, नर्सेस वगैरे येत नाही. त्याच्यामुळे ड्रग लॉसचा जो आहे क्रायटेरिया तो तुमचा मिनिमाइज होतो याच्यामध्ये. लेस स्पेस इज रिक्वायर्ड ॲज कम्पेअर टू द बल्की फ्लोर स्टॉक. ऑब्वियसली लेस फ्लोर तुम्हाला स्पेस लागणार आहे. त्याच्यानंतर पेशंट रिसीव द नर्सिंग सर्व्हिस 24 hours अ डे. ओके, 24 hours अ डे तुम्ही काय करता युनिट डोसमध्ये आपण काय करू शकतो पूर्ण सिस्टीम काय करतो रन करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, इट अवॉइड डुप्लिकेशन ऑफ ऑर्डर अँड एक्स्ट्रा पेपरवर्क वगैरे काय जास्त करण्याची गरज नाही. नर्सेसला कसं इनोलप मेथडला इनोलपवरती स्टिक एखादा तो जो फॉर्मॅट स्टिक करून पण लिहिण्याची गरज आहे. त्यानंतर आल्यानंतर प्रत्येक रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. यामध्ये कसं जे डुप्लिकेशन असेल ऑर्डरचे किंवा एक्स्ट्रा पेपरवर्क आहे ते सर्व काय होतात पूर्ण अवॉइड होऊन जातं. त्यानंतर इट इन्हान्स मोर इफिशियंट युटिलायझेशन ऑफ पर्सनल्स. जे मॅनपॉवरचा त्याचा तो क्रायटेरिया काय होतो त्यांचा इन्हान्स होतो. इट इलिमिनेट लेबलिंग एरर असेल ते पण इलिमिनेट होतात. ड्रग अकाउंटिंग बिकम इझियर. अकाउंटिंग जे ड्रग्सचं आहे बिलिंग आहे ते एकदम इझियर होतं. बेटर फायनान्शियल कंट्रोल मीन्स क्रेडिटेड आर इलिमिनेटेड. ओके, हे सर्व तुमचे ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस काय येऊ शकतात, इट रिक्वायर्ड मोर स्पेस सिन्स पॅकेजिंग मटेरियल इन्क्रीज इन द बल्क ऑफ द डोसेस फॉर्म. बरोबर, आता फार्मसिस्ट पॅक करतोय ती तर पॅक केल्यानंतर जो स्पेस आहे ओके पॅकेजिंग मटेरियलचा तो इन्क्रीज होतो आहे, कारण की तुम्ही तो प्रत्येक ड्रग त्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये पॅकेजिंग एका ह्याच्यामध्ये युनिट डोस काय करताय तुम्ही पॅक करताय, त्याच्यामुळे त्याची जी स्पेस आहे तो स्पेस इन्क्रीज होऊ शकतो किंवा जास्त लागू शकतो. त्याच्यानंतर इट रिक्वायर्ड इन्क्रीज नंबर ऑफ स्किल पर्सन इन फार्मसीस. जर तुम्हाला युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टीम चालवायची तर फार्मासिस्ट एकदम टॅलेंटेड लागेल. ओके, ट्रेन फार्मासिस्ट लागेल जेणेकरून त्याचे जे स्किल आहे तो पटापट हे करून त्याच्यानंतर ती पूर्ण जे तुमची युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टीम जी आहे पूर्ण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ती पटकन रन करेल. त्याच्यासाठी ट्रेन आणि स्किल फार्मासिस्ट लागेल तुमच्याकडे. त्यानंतर द कॉस्ट ऑफ मेडिकेशन इज इन्क्रीज टू द पेशंट ड्यू टू द इन्क्रीज हँडलिंग चार्ज इन्क्रीज होत आहे, त्याच्यामुळे तुमची मेडिसिनची कॉस्टसुद्धा इन्क्रीज होते. टिल लेक्चर वी डिस्कस दोज पॉईंट. रिमेनिंग कंटेंट ऑफ दिस चॅप्टर विल बी डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच.